स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वकिलांनी दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध झाल्याचा दावा करून या प्रकरणाला वेगळंच वळण दिलंय। आरोपीच्या वकिलांनी हा प्रकार पैशाच्या देवाणघेवाणीवरून झाला असल्याचं सांगितल्यानं या संपूर्ण घटनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। तर दुसरीकडे दत्ता गाडेच्या पत्नीने देखील या प्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले। आरोपीबाबत अनेक वावड्या उठल्या गेल्या, तो समलैंगिक असून तो पैसे मिळवायचा अशा प्रकारच्या चर्चा आहेत। यापूर्वी आरोपी दत्तात्रय यानं पोलिसांना तृतीयपंथी असल्याचं सांगितल्याची माहिती समोर आली आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। पोलिसांनी आरोपीला बचाव कसा करायचा याबाबत चांगलीच माहिती दिली असून तो शातीर असल्याचं सांगितलंय। जी घटना घडली ती बस फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवत पथकाकडून पंचनामा करण्यात आलाय। यामध्ये आरोपी विरोधात सबळ पुरावे मिळाल्याची माहिती समोर आली आहे। स्वारगेट बस स्थानकात ज्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला त्या बसची न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी पाहणी केली आहे। घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आले असून बस न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे। आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी। आरोपीच्या डीएनए चाचणीसाठी रक्त आणि केस फॉरेन्सिक लॅबला पाठवल्या। आरोपी विरोधात पोलिसांना सबळ पुरावे मिळाले। बसची फॉरेन्सिक चाचणी त्यात पोलिसांना पुरावे मिळाले। ससून रुग्णालयात आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली, ती पण पॉझिटिव्ह आली आहे।